श्री गुरुभ्यो नमः। श्रीमन् ऋगेन्द्रस्य मनन्तवासं वाङ्नारदघ्रङ्ककजोत्थनाभिं साम्बा गणेशेशदृगङ्कसश्रीः प्राणीन्दिरोरुं भगवन्तमीडे। श्रीनारद नमस्तेस्तु मादृशां पापचेतसां कीर्तनैर्भगवन्नाम्नामद्युताय विमोक्षणे। मिथ्यासिद्धान्तदुर्ध्वान्तविध्वंसनविचक्षणः जयतीर्थाख्यतरणिः भासतां नो हृदम्बरे। यैरहं शुकवत् सम्यक् शिक्षितोऽस्मि कृपालुभिः श्रीमत्सत्यात्मतीर्थार्यां वन्दे विद्यागुरून् मम। श्रीगुरुभ्यो नमः। आज प्रथमतः माझे विद्यागुरू कुलगुरू श्रीमद उत्तरादी मठाधीशांच्या चरणी भक्तिपूर्वक दंडवत प्रणाम करून हे धर्मज्ञान वाहिनी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये प्रवचन सांगायला मला आदेश झालेले आहे। ते आचार्यांना प्रणाम करून आजचा माझा विषय आहे टीकाकृतपाद जयतीर्थांच्यावर प्रवचन सांगायला। त्यांच्या आराधना आहे। आज टीकाकृतपादांच्या आराधना आहे। श्रीमदाचार्यांचे नंतर अनेक पीठाधिपती लोक येऊन आमच्यावर उपकार केलेले आहे, अनुग्रह केलेले आहे। ते अनेक पीठाधिपती लोकांना एक उपर असणार आहे। हे मध्वसिद्धांतांच्या एक नभोमंडलामध्ये ध्रुवतारा म्हणून सांगणारा कोणतरी असले तर ते एकच आहे। ते टीकाकृतपादांच्या आहे, जयतीर्थ आहे। त्यांच्या आराधना आज आहे। परम पवित्र तम पुण्यदिन आहे आज ते टीकाकृतपादांच्या आराधना म्हटलं तर त्यांचा फोटो व्हॉट्सअपमध्ये स्टेटस ठेवून आराधना झाला म्हणायचं नाही। नाहीतर कुठेतरी मठावर आराधना करत होते, तिथं जाऊन जेवण करून यायचं, आराधना झाला म्हणत। तसं नाही, ती एवढंच आराधना नाही आहे। आराधना म्हटलं तर ते कोणाच्या आराधना असते, ते आमच्यावर काय उपकार केलेले आहे, समाजावर काय उपकार केलेले आहे, काय त्याग केलेले आहे, त्यांचं ज्ञान भक्ती वैराग्य कसं होतंय, जीवनामध्ये कसं राहणार, ते काय शिकवले आम्हाला, ते आमच्या योग्यता एवढा आहे तेवढा त्यांच्या गुणां स्वीकार करून आमच्या जीवनामध्ये ते रेग्युलरली येणारा काय आहे ते आराधना आहे। असं टीकाकृतपादांच्या जीवनावर बघितले तर अद्भुत रीतीने त्यांनी जीवन केलेले आहे, विचित्र जीवन केलेले आहे। त्यांनी महाराष्ट्रामध्येच जन्म झाले त्यांचा। पंढरपूरच्या जवळ मंगळवेढा म्हणून आहे, तिथं त्यांचा जन्म झाले। त्यांचं बाप होतं रघुनाथ जी म्हणून। तिथं ते मांडलिक होते, घोड्यावर बसून युद्ध वगैरे करण्याचं तसं मांडलिक होतं। त्यांच्या घरी ह्यांचा जन्म झाला। हे धाडसी होता, धोंडोपंत म्हणून नाम ठेवला रघुनाथजीने, धोंडोपंत म्हणून नाम ठेवला। त्यांनी प्रवर्धमान झाला, त्याला अन्नसंस्कार, उपनयन, वेदाध्ययन, शस्त्राध्ययन, शास्त्राध्ययन सगळं शिकलं। एक नाही, दोन विवाह झाले धोंडो रघुनाथांच्या, 2 विवाह झाले। छान होत आहे, संसार वगैरे छान होते, घरी सगळं
व्यवस्थित होतं, सगळं व्यवस्थित होतं. काय झालं एकदा, ह्यांनी सगळं बुद्धिमान लोक आहे, शस्त्राध्ययन पण केलेले आहे, शास्त्राध्ययन पण केलेले आहे, नित्य स्नान संध्या पूजा पाठ वगैरे आचरण होतं. नंतर घोड्यावर बसून फिरायचं, काम करायचं, टॅक्स वगैरे घ्यायचं, असं काम करत होते. आणि इकडे काय झाले होते, श्रीमदाचार्यांचे 4 शिष्य लोक होते, पद्मनाभ तीर्थ, नरहरी तीर्थ, माधव तीर्थ, अक्षोभ्य तीर्थ म्हणून. श्रीमद मध्वाचार्यांनी सांगितले होते, तुझा नंतर तू पीठाधिपती, तुझा नंतर तू, तुझा नंतर तू, असं पद्मनाभ तीर्थ, नरहरी तीर्थ, माधव तीर्थ, अक्षोभ्य तीर्थांना सांगितले होते. अक्षोभ्य तीर्थांना एक टेन्शन झाला, माझा नंतर कोण येणार, मी कोणाला देऊन जावायचं. श्रीमदाचार्य होते, मलापर्यंत सांगितले होते तुझा नंतर तू, तुझा नंतर तू म्हणून. मला सांगितलं नाही कोणाला जावायचं म्हणून. काय करायचं आहे असं टेन्शन होते अक्षोभ्य तीर्थ स्वामींना. तपस्या केला, योग्य शिष्य मला पाहिजे म्हणून तपस्या केला. श्रीमदाचार्यांना स्वप्नात येऊन सांगितलंय, तू काय कर, इथं जाऊन तिथं बसा, तुम्ही बसा. एक लोक येते, एक पुरुष येते, घोड्यावर बसणारा एक पुरुष येते. तुमच्या जवळ काय आहे, भीमा नदी आहे, त्यांना प्रवेश करते ते पुरुष. कसा प्रवेश करते, घोड्यावर बसूनच प्रवेश करते. पाणी पिते, घोडा पण पाणी पिते, त्यांनी पण पाणी पिते. त्याला आश्रम द्या तुम्ही, त्यांना संन्यास आश्रम देऊन त्याला अनुग्रह करा. ते सगळे आमचे काय प्रतिमा आहे, आमचे काही पुस्तक वगैरे आहे, ते सगळे संस्थान आहे, ते सगळं त्याला देऊन तुम्ही हरिध्यान करा म्हणून. ते अक्षोभ्य तीर्थस्वामी तपस्या केला, असं त्याला स्वप्नात अनुग्रह पण मिळा. ते श्रीमदाचार्य कुठं बसायला सांगितले होते तिथं येऊन बसले होते. एकदा काय झालं, इथं धोंडो रघुनाथ त्यांच्या प्रतिनित्य घोड्यावर बसून तयारी होऊन घोड्यावर बसून जावायचं. एकदा काय होतं, फार ताप होतंय, पाणी पाहिजे म्हणून ताण झाले होते. त्यावेळेला नदी मिळला, नदीवर जाऊया, तिथंच पाणी पिऊन थोडं रेस्ट करून पुढं जाऊया म्हणून ते काय केला, नदीपर्यंत आला. घोडाला पण पाणी पाहिजे, मला पण पाणी पाहिजे. मी उतरून गेलो, घोडा इथंच राहायचं, त्याला पण घेऊन जावायचं. ते काय नको, घोड्यावर बसूनच जाऊया म्हणून तिथंच घोड्यावर बसूनच नदीमध्ये गेला तिने धोंडो रघुनाथ, धोंडोपंत. काय केला, असा हाताने पाणी घेऊन प्यायचं होतं, तसं केलं नाही. ते घोडा कसा पाणी पिते तसं हे पण पाणी पिला, हातामध्ये घेऊन पाणी पिलं नाही, डायरेक्ट पिला. तिथे एक बसले होते स्वामीने का, ओ अक्षोभ्य तीर्थ महास्वामी, ते विचारलं काय करायला लागलंय, पाणी कसं पियायचं, असं घेऊन हाताने घेऊन पियायचं होतं. हे पशु काय तेच म्हटलं त्यांनी, किम पशु पूर्वदय है, पिछले जन्मात तू काय पशु झाले होते काय, असं कशाला पाणी पियायला लागलंस, असं पियायचं नाही, माणूस लोक असं पियायचं नाही, पशु असं पिते. तू काय पूर्वजन्मामध्ये पशु झाले होते काय. हे अक्षोभ्य तीर्थ स्वामींनी त्याच्या तोंडात आला ते सांगितलं. पाणी पित होते तो धोंडो पंत, त्यांना हा पूर्वजन्माचे स्मरण झालं. कसं असते बघा, ज्ञानी लोकांचा एक मात
ते काहीच सांगितलं नाही. किम पशु पूर्वदेहे, पिछले जन्ममध्ये तू काय पशु झाले होते काय, एवढाच म्हटलंय. धोंडो रघुनाथांना पूर्वजन्माच्या स्मरण आला. काय पूर्वजन्म होते म्हटले तर ते पशुच झाले होते. कुठे पशु झाले होते? श्रीमदाचार्यांच्या जवळ होते. त्यांनी पशु जन्मात श्रीमदाचार्यांच्या जवळच होते. ते पाठ सांगितले तर ते पशु तिथंच बसत होते. ते पूजा केले तर तिथंच बसून दर्शन घेत होते. ते त्यांचं भोजन झाले, त्यांच्या सगळ्यांच्या विद्वान लोकांच्या भोजन झाल्यानंतर तिथं कुठंतरी पडलेलं कुठंतरी काय घातलंय तेच प्रसाद खात होता वो पशु. कुठेतरी संचारला चालले तर त्यांच्या सगळ्या ग्रंथ वर ठेवून जात होते. ते हे पशु पण जात होते. ते सगळं स्मरणात आला. सोडला ते घोडा सोडला. ते सगळे किरीट व कुंडल वगैरे घातले होते ते सगळे काढून ठेवला. अनुग्रह करा म्हणून अक्षोभीतीर्थ स्वामी महाराजांच्या चरणी येऊन पडला. अनुग्रह करा, मला पूर्वजन्माचं स्मरण झालेलं आहे. एकच तुमच्या वाणी मला असं वाट लागले, मला अनुग्रह करा म्हणून. श्रीमदाचार्य स्वप्नात येऊन सांगितले होते, एक घोडावर बसून एक पुरुष येते, पाणी पिते, त्याला अनुग्रह करा तुम्ही, त्याला संन्यास द्या म्हणून. ते वाणी आता सत्य झाले. त्याला अनुग्रह केला. तू आज ते सगळं सोडून संन्यास पाठ सांगतो, पाठ श्रवण करा म्हणा. ते धोंडोपंत म्हटला, मला पाठ पण पाहिजे, पीठ पण पाहिजे, मला संन्यास द्या. या संसारामध्ये मी राहत नाही, संन्यास द्या मला. वैराग्य आले आम्हाला. बघा, कोणाला वैराग्य आहे त्यांनी संन्यास घ्यायचं. कोणाला वैराग्य आहे त्यांनी संन्यास घ्यायचं. यदा विरक्त पुरुष प्रजायते तदैव संन्यास विधिश्रुतौ श्रुतः. कोणाला वैराग्य आहे त्यांनी संन्यास घ्यायचं. मजा करायला संन्यास घ्यायचं नाही. सगळ्या नमस्कार करते, सगळ्या पादपूजा करते, मला आमच्या पाद्यपूजा करते म्हणून संन्यास घ्यायचा नाही. वैराग्य आहे तर संन्यास घ्या. ते म्हटले, मला वैराग्य आलेले आहे, हे संसारामध्ये राहण्याला मला इच्छा नाही आहे. मी शास्त्राध्ययन थोडा मी केलो, आमच्या वडिलांनी आम्हाला सांगितले, पूजा पाठ वगैरे मी केलो. एवढंच मला नको, उद्धार जायचा आहे, आम्हाला मोक्ष घ्यायचा आहे, म्हणून आम्हाला अनुग्रह करा म्हणून. ते काय सांगितले होते? श्रीमदाचार्यांच्या स्वप्नावर ते बसत होते. त्यांनी संन्यास देऊन श्री जयतीर्थ म्हणून नाम ठेवले. ते त्यांचे वडील होते की ते आले. ते येऊन, काय मुलगा काय झाले? आमचे संस्थान आहे, अनेक ग्रामाधिकारी आहे आम्ही, हे संन्यास घेतले तर कसं? हे असं होत नाही. तुम्ही काय केलं? तुम्ही म्हणून अक्षोभतीर्थांच्या वरडत लाग. ते शांत, अक्षोभ्य, क्षोभा नाही होत आहे त्यांचा, क्रोध वगैरे नाही होत. घेऊन जा तुमच्या मुलगाला घेऊन जा तुम्ही. त्याने असं म्हटलंय. ते रघुनाथजी धोंडोपंतला ते संन्यासी झाले होते, जयतीर्थ म्हणून झाले होते, त्यांना घेऊन घरी आल्या. 2 विवाह झाले होते की काय केला, एक बेडरूम मध्ये त्यांना व्यवस्था केला. दोन्ही बायकोंना आत जावा म्हणून सांगितले. आत जाते दोन्ही बायको. ते माणूस नाही तोच, मोठा साप होते. या मोठा साप होता त्याचा. हो, मूर्छाच पडला. हे आम्हाला आत जावायला येत नाही, मी जात नाही म्हणून. परत झाला. तेव्हा रघुनाथजीला ज्ञान हुआ, हे आमचा माणूस नाही आहे, देवता लोक आहे, आमच्या गर्भात आले होते एवढेच आहे. हे
तुमचं काय काय काम आहे तुम्ही करा म्हणून सांगितले होते. नंतर जयतीर्थ तिथून अक्षोभतीर्थ स्वामी महाराजांच्या चरणी येऊन पूजा पाठ वगैरे अनेक शास्त्राध्ययन करला, तपस्या करला. काय तपस्या, कशाला तपस्या म्हटलं तर श्रीमदाचार्यांच्या काय सार्वमूल ग्रंथ आहे त्यांच्या टीका रेखणायचं आहे आम्हाला, रचना करायचं आहे आम्हाला, असा तपस्या करतो. कुठं म्हटलं तर पंढरपूरचं जवळच आहे, ते पण जागा आहे भीमा नदीच्या तीरावर आहे, तिचं तपस्या केली. लेखन करायला, ग्रंथलेखन करायला तपस्या केली. दुर्गादेवी येऊन प्रत्यक्ष येऊन एक लेखनी और एक पूगी फल ते दोन्ही देऊन करा तुम्ही तुमचं काम करा तुम्ही म्हटलं. ते जयतीर्थ इथून गेला अक्षोभतीर्थांच्या मळखेड म्हणून आहे गुलबर्गा जिल्ह्यामध्ये कर्नाटकामध्ये, तिथं वृंदावन झाला. त्यांचं वृंदावन केला जयतीर्थाने, वृंदावन केला, महासमाराधना केला, अनेक विद्वान लोकांना दक्षिणा दान वगैरे देऊन वैभव रीतीने महासमाराधना इत्यादी केला. नंतर तिथंच थोडा जवळ यादगिरी म्हणून एक जिल्हा आहे कर्नाटकामध्ये. यादगिरी जिल्ह्याच्या जवळ एक यरगोळा म्हणून एक गाव आहे, यरगोळा म्हणून. काही नाही तिथं, आज पण काही नाही, छोटं गाव आहे. तिथून 1 किलोमीटर 2 किलोमीटरचा बाहेर गेला, त्या गावचा बाहेर एक गुहा आहे. एक गुहा आहे. गुहा आलून बसला. तिथं जवळ एक मठ आहे आमच्या उत्तरादी मठ, त्यांच्या जवळ एक सरोवर आहे, तिथं येऊन बसला. काही नाही तिथं, आज पण काही नाही, एक दुकान नाही, एक घर नाही, काही नाही, पत्थर आहे एवढंच. रस्ता पण नाही, आज पण नाही. तेव्हा एक 700 वर्षांच्या अगोदर काय होतंय काही नाही. आज पण तिथं सिंह हुली वगैरे येते तिथं इत्यादी. आज पण, तेव्हा काय होते काय कोणाला माहीत असणार. तिथं जाऊन बसला गुहामध्ये. साप होता. आम्ही घरच्या जवळ कुठं तरी साप आहे म्हटलं तर घर सोडतो, गावात सोडतो, नको हे म्हणून. त्यांनी तिथंच बसला. काही नाही. एक प्राणदेवांच्या एक मूर्ती आहे, त्यांच्या समोर बसला. श्रीमदाचार्याने काय काय सर्वमूल ग्रंथ रचना करून दिलेले आहेत, त्यांच्या टीका ग्रंथ लेखन करायला त्याने बसला. 18 ग्रंथांच्या टीका केला. टीका म्हटलं तर आम्ही करतो की वेगळ्यांच्या टीका, असं नाही. ते श्रीमदाचार्यांचा काय भाव आहे, काय सांगितले आहे, श्रीमदाचार्यांच्या ग्रंथाच्या वर त्यांच्या कॉमेंट्री, ते सगळं लिखून द्यायला बसला. 18 श्रीमदाचार्यांच्या सर्वमूल ग्रंथाच्या टीका केला. 3 स्वतंत्र ग्रंथ केला, प्रमाणपद्धती, वादावली, पद्यमाला म्हणून 3 स्वतंत्र ग्रंथ केला. 18 टीका ग्रंथ केला, रचना केला. असा अद्भुत रीतीने केला, प्रचंड टीका. आज पण ते टीकावर आणि एक टीका आले नाही. व्यासराज स्वामीने, रघुत्तम तीर्थ, राघवेंद्र स्वामी, वादिराज तीर्थ, सगळे लोकांनी हे टीकाला व्याख्यान करते, त्याला टिप्पणी म्हणून रचना करते. कोणी पण टीका करत नाही. श्रीमदाचार्यांच्या ग्रंथाने एकच टीका, त्या जयतीर्थांच्या टीका. हे मोठं आम्ही ते सांगतोय. व्यासराज, वादिराज स्वामी, जे रघुत्तम तीर्थ स्वामी, राघवेंद्र स्वामीने सांगतोय. आम्हाला कशाला आम्हाला
हे मान सन्मान आहे, आम्ही काय केलेलं आहे, टीकाकृतपादांच्या पाय पकडले आम्ही, म्हणून मी हे समाजावर पूज्य झालो, हे सगळे म्हणते. असा अद्भुत व्यक्तित्व आहे टीकाकृतपादांचे. ग्रंथरचना केला, तिथं काय व्यवस्थित एक टेबल नाही, चेअर नाही, व्यवस्थित लाईट नाही, काही नाही तिथं, आज पण नाही. तेव्हा काय होते देवालाच मास्टर असणार. तिथं बसून हे सगळे टीका ग्रंथ, स्वतंत्र ग्रंथ सगळं केलं. असं अद्भुत रीतीने न्यायसुधा म्हणून एक अद्भुत ग्रंथरचना केला. आज कोणतरी हे पंडित आहे, हे विद्वान आहे म्हटलं तर त्यांचा मानदंड काय आहे, हे सुधा ग्रंथ अध्ययन केले आहे, हे सुधा पंडित आहे म्हणून ह्याला मान सन्मान आहे. असा ग्रंथ कोण ते ग्रंथ अध्ययन करतात त्यालाच आज सन्मान आहे, मान आहे, पूजा आहे. त्यांनी टीकाकृतपादांनी ते ग्रंथ रचना केला. तिथं गुहावर बसून, गुहामध्ये बसून, काही नाही, त्या राजांचा काय आदेश नाही आहे, काही नाही आहे, तिथं बसून हे अद्भुत ग्रंथ रचना केला. अद्भुत ग्रंथ, 600 पत्र आहे, 600 पत्र आहे श्रीमन्याय सुधा ग्रंथ, अद्भुत ग्रंथ आहे. हे सगळं जैन, बौद्ध, चार्वाक, कोटकोट 21 मतं आहे, ते सगळं वैशेषिका, प्रभाकरा इत्यादी इत्यादी, ते सगळ्यांच्यावर विमर्शा करून कुठे त्यांनी चुकचे, त्यांचा सिद्धांत कसा राहत नाही, श्रीमदाचार्यांचा सिद्धांत कसा प्रामाणिक आहे, कशाला आम्ही हे सिद्धांतांच्या फॉलो करायला पाहिजे, ते सगळे तिथं लिखून दिलेले आहे. अद्भुत ग्रंथ रचना केलेले आहे टीकाकृतपाद. त्यांच्या नंतर तिथं एक अद्वैत गुरु आले विद्यारण्य म्हणून, त्याला त्यांनी त्यांच्या ग्रंथ पढायला दिल्या. हे आम्हाला काही बालभाषा आहे, छोट्या लोकांना, छोट्या बालकांना सांगायचं आहे हे म्हटलं तर मी त्याचं व्याख्यान केलेलं ते बघा, नंतर तुम्ही श्रीमदाचार्यांच्या ग्रंथ बघा म्हणून सांगितले. टीकाकृतपादांच्या टीका अध्ययन केला त्यांनी विद्यारण्य स्वामीने, अद्भुत गळात पाणी आला. हे सामान्य ग्रंथ नाही आहे, सामान्य विमर्शक नाही आहे तुम्ही श्रीमदाचार्यांनी म्हणून. हातीवर ठेवून हे प्रोसेशन करायला पाहिजे म्हणून हातीवर ठेवून प्रोसेशन केला टीकाकृत विद्यारण्य स्वामी. असं झाले त्या वेळेला. नंतर टीकाकृतपादांनी संचार केला, काशी पर्यंत जाऊन संचार केला. दक्षिण भारतामध्ये अनेक क्षेत्रांना संदर्शन केला, उडुपी पण संदर्शन केला. सगळ्याकडे संदर्शन करून अनेक वादीचा निग्रह करून, सज्जन लोकांना शिक्षण करून, उपदेश करून, विद्याधिराज तीर्थ म्हणून विद्याधिराज तीर्थांना आश्रम, संन्यासाश्रम देऊन त्यांनी गुलबर्गा कलबुर्गीचं जवळ असणाऱ्या मळखेड ग्रामात कागिणी म्हणून एक नदी आहे, तिथं त्यांनी शरीर ठेवला. तिथं त्यांचा मूल वृंदावन झालं. त्यांनी त्यांचं नाव घेतले तर आम्हाला विजय होत. कुठं आम्ही पराजय होत होतो तिथं त्यांचं नाव घ्या, तुम्ही जय होत. त्यांचं नावच आहे जयतीर्थ म्हणून, नाव घ्या जय होत. असं मी सांगते म्हणून नको, मी सांगणार नाही. विद्वान लोक विजयेंद्र तीर्थ स्वामीने सांगते, वादराज स्वामीने सांगते, राघवेंद्र स्वामीने सांगते.
चित्रैः पदैश्च गंभीरैः वाक्यैर्मानैरखंडितैः गुरुभावं व्यंजयन्ति भाति श्री जयतीर्थवाक्. अद्भुत चित्र विचित्र वाक्य रचना केलेली आहे जयतीर्थाला. त्यांचे चरणी दंडवत करतो म्हणून सांगते व्यासराज स्वामी. टीकाकृत्पादांच्या वाक्य पारायण केले तर त्या कामधेनू आहे. आम्हाला कामधेनू आहे म्हणते विजयेंद्र तीर्थ स्वामी. कामधेनू आहे आम्हाला, सगळं देतात, काही नाही. ते न्यायसुधा ग्रंथाच्या पारायण करतो एवढंच. आणि काय करले आमचे, त्यांची सेवा केले नाही, त्यांचे काय त्या भंगार सोन्याचे कवच घातले नाही, काही नाही. त्यांच्या ग्रंथाच्या 1-2 वाक्य पारायण करतो एवढंच आम्हाला कामधेनू आहे म्हणून वादराज स्वामीने सांगतोय, विजयेंद्र तीर्थ स्वामीने सांगते, रघुत्तम तीर्थ स्वामीने सांगते. असं अद्भुत व्यक्तित्व जयतीर्थांचं आहे, टीकाकृत्पादांचं आहे. ವಿಜಯದಾಸಂಚೆ ಸಾಂಗ್ತೆ ಜಯಂದು ನುಡಿಯಲು ಜಯಶೀಲನಾಗುವ, ಯಯಂದು ನುಡಿಯಲು ಯಮನಂಜುವ, ತೀಯಂದು ನುಡಿಯಲು ತಿಮಿರಪಾತಕ ಹಾನಿ, ಥಯಂದು नुडियಲು तापत्रय परिहार. ज म्हटले तर त्याला जय मिळते, य म्हटले तर यम पण त्यांच्या जवळ येत नाही, ती म्हटले तर ते आमचं काय कष्ट आहे, दुःख आहे, ते सगळं निवारण होते. थ म्हटले तर तापत्रयांचे निवारण होते. म्हणून जयतीर्थ जयतीर्थ म्हणून नामस्मरण करा म्हटलंय विजयदासाने. असं अनेक विद्वान लोक, अनेक म्हटले तर सगळे जयतीर्थांच्या नंतर कोण कोण विद्वान लोक आले ते सगळे एकच म्हणते, जयतीर्थ गुरुसार्वभौमांच्या ग्रंथ अध्ययन करा, पारायण करा, अध्यापन करा. हेच जीवनचा मुख्य गुरी आहे. जीवनचा मुख्य गुरी आहे. टीकाकृत्पादांच्या ग्रंथांना अध्ययन करावं, अध्यापन करावं, नामस्मरण करावं. त्यांच्या स्मरण करता आज विशेषतः त्यांच्या स्मरण करायचं. प्रतिनित्य त्यांचं स्मरण करायला पाहिजे. आज विशेष त्यांचा आराधना दिवस आहे म्हणून विशेष रीतीने त्यांचं स्मरण करावे, त्यांच्या सेवा करावे. काय त्यांनी सांगितले आहे ग्रंथावर, त्यांचं अध्ययन, अध्यापन, अनुष्ठान ते करायचं आम्हाला जीवनाचा धन्यता आहे म्हणता हे प्रवचन समाप्त करायला लागलो. काही 2 शब्द सांगितले आहे ते आमच्या गुरुच्या चरणी समर्पण करतो. काहीतरी चूक असले तर मी माझा आहे म्हणून विद्वान लोक क्षमा करायला प्रार्थना करतो. हे अवकाश आम्हाला हे महास्वामीजींच्या अनुग्रह प्रार्थना करून, हे अवकाश दिलेल्या महास्वामीजींच्या चरणी दंडवत प्रणाम करून हे प्रवचन समर्पण करतो. श्रीकृष्णार्पणमस्तु.